मी सागर शेळके मानुरी गेल्या 5 ते 6 वर्षापासून कृष्णा अर्जुन कृषी सेवा केंद्र जळगाव नेऊर यांच्या मार्गदर्शनाखाली टोमॅटो आणि मिरचीचे पिके घेत आहे। तर त्यांच्या वेगवेगळ्या आधुनिक औषधे आणि लिक्विड वापरण्याची नवीन पद्धत मी वापरत आहे। लिक्विड खतं असतील 05234 1261 1340 किंवा मायक्रो रूटन हे मी डायरेक्ट ड्रीप वॉटर न देता सेंद्रिय खतामध्ये 5-6 दिवस मिक्स करून स्लरी करून मग ड्रीप वाटी सोडतो व मला त्याचा खूप 5-6 वर्षापासून खूप बेस्ट रिझल्ट आलेला आहे। आणि इतर रासायनिक खत असेल किंवा त्याला देण्यासाठी काही ट्रिक आपण वापरले गेले पाहिजे। जसं की रासायनिक खत जेव्हा आपण ड्रीप वाटे सोडतो तर ते दिल्यानंतर ते लगेच पीक असं उचलून नाही घेत, जमिनीत गेल्यानंतर त्यात रासायनिक अभिक्रिया होती, त्यानंतर त्याचं चिलेशन तयार होऊन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये त्याचं रूपांतर होतं आणि मगच झाड उचलतं। तर आपल्याला टोमॅटोसारखे मिरचीसारखे किंवा भाजीपाला वेलवर्गीय पीक आहे तर याला फास्ट रिझल्ट आपल्याला पाहिजे असेल तर आपण ही खतं देण्याची आपण पद्धत बदलायला पाहिजे। जसं की आपण सागर भाऊनी सांगितलं की आम्ही स्लरी करून देतो, तर जैविक रासायनिक हे जे खतं आहे तर याला थोडं सेंद्रिय पदार्थांची जोड देऊन त्याचं इफिशियन्सी थोडीशी वाढवून आणि त्याचं सिलेक्शन म्हणजे रेडी टू यूज अशा पद्धतीने आपण स्लरी करून जर पिकांना जर खतं जर दिली तर आपल्याला कमीत कमी 30-40% तरी त्याचे रिझल्ट आपल्या पिकाला एक्स्ट्रा मिळतील। तर अशा